नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो आणि भावी शिक्षक मित्रांनो. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक आणि विधायक पद्धतीने चर्चा करणार आहोत. बघा, एक आंदोलन होणार आहे पुण्यामध्ये. ते आंदोलन युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे येथे 9 मार्च 2026 पासून अतिशय शांततापूर्व आणि लोकशाही मार्गाने हे आंदोलन सुरू होत आहे. बघा, हे आंदोलन कोणाविरुद्ध नाहीये मित्रांनो, तर हे आंदोलन आहेत सर्वसामान्य आणि गरजवंत अभियोग्यता धारकांच्या न्याय हक्कासाठी. बघा, अतिशय आपले जे सर्वसामान्य गरजवंत अभियोग्यता धारक जे आहेत त्यांच्या न्यायासाठी हे आंदोलन होत आहेत. हे अतिशय शांततापूर्वक होणार आहेत, अतिशय लोकशाही मार्गाने होणार आहेत. तर कुठे, तर पुणे येथे 9 मार्च 2026 पासून हे चालू होत आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या आंदोलनासाठी आपल्याकडून पाठिंबा असणार आहेत. आपणही या आंदोलनामध्ये सामील होणार आहोत. तर जास्तीत जास्त लोकसंख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहेत, कारण की आपले जे अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यासाठी हा न्याय मिळायलाच हवा. जे विद्यार्थी शिक्षक होऊ इच्छित आहेत किंवा जे शिक्षक आहेत, कोणी आपले नातलग असतील, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांच्या फायद्यासाठी हे आंदोलन होत आहेत. आपल्याला हे आंदोलन अतिशय शांततापूर्व आणि लोकशाही मार्गाने होणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. चला, तर या आंदोलनामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि याच्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत, कसे कुठे यायचं आहेत, कसं यायचं आहे तेही मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहेत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती संबंधाचे त्याच्या रिलेटेड असणारे सगळे एक्झाम्स त्याच्याबद्दलचे सगळे अपडेट्स मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत देणार आहेत. तर कृपया तुम्ही या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे अपडेट्स मिळत राहतील. चला पुढे बघूया की या आंदोलनामध्ये नेमका मागण्या काय आहेत त्या आपण वन बाय वन समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिली या आंदोलनाची मागणी आहेत विद्यार्थी मित्रांनो, नव्या संच मान्यतेमध्ये लवचिकता आणावीत. बघा, काय झालेलं आहे मित्रांनो, की जी संच मान्यता आहे त्याच्यामध्ये थोडीशी लवचिकता हवी आहे, जेणेकरून काय होतं की प्रत्यक्ष परिस्थितीनुसार शिक्षक संख्या किती असणार हे आपल्याला कळणार आहे. बघा, कुठलीही एक्झाम बघा, तुम्ही कुठलीही प्रकारची भरती बघा, त्याच्यामध्ये अगोदर काय होतं की किती रिक्त जागा आहेत त्या सगळ्यात पहिले काढल्या जातात. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार मग त्याची जाहिरात येते, त्याचे एक्झाम्स होतात, त्याच्या परीक्षा होतात. मग विद्यार्थी पास झाल्यानंतर त्यांचं मेरिट लिस्ट लागतं आणि त्यानुसार त्या जागा भरल्या जातात. पण शिक्षक भरतीमध्ये जरा वेगळंच आहे. शिक्षक भरतीमध्ये अगोदर काय केलं जातं की सगळ्यात पहिलं तर एक्झाम घेतली जाते. मग कॅन्डिडेट पास आहे नापास केलं जातं. मग त्या पासमधून मग तिथून पुढे त्यांचं किती जागा रिक्त आहेत, मग कुणाला कुठे टाकायचं, मग त्याच्यानुसार तुमच्या ज्या जागा आहेत त्या जागा भरल्या जातात. अशी खूप लेंदी प्रोसेस आणि ही सगळी उलटी प्रोसेस चालते शिक्षक भरतीबद्दल. हे मी शिक्षक भरतीमध्येच बघितलंय. म्हणजे असा सगळा सावळा गोंधळ हा मी शिक्षक भरतीमध्येच बघितलाय. पण बाकीचे जे एक्झाम असतील त्यांच्यामध्ये तसं होत नाही. सगळ्यात पहिलं तर काढलं जातं की बाबा आपल्याकडे रिक्त जागा किती आहेत, मग किती जागा भरायला लागणार आहेत, आपल्याला किती संख्या लागणार आहे, त्यानुसार मग ती जाहिरात निघते आणि मग पुढे एक्झाम घेतली जाते आणि मग भरती होते. पण इथे सगळं वेगळंच आहे. तर सगळ्यात पहिली जी अतिशय महत्त्वाची मागणी आहे की बाबा संच मान्यतेबद्दल तुम्ही जरा लवचिकता आणा. म्हणजे किती जागा तुमच्याकडे अगोदर आहेत ते तुम्ही एकदा निश्चित ठरवा आणि त्याच्यानुसार तुम्ही शिक्षक भरती घ्या. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तो बघूया आपण. चला, दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की शिक्षक भरती 2025चा अधिकृत रोडमॅप द्या. ही पण अतिशय महत्त्वाची मागणी आहे. काय आहेत की बघा की एक्झाम घेतली आहेत, रिझल्ट लावलेला आहे, आता पुढे काय. ठीक आहे, आपल्याला कधीतरी एक नवीन जी आर येतो, तो मध्येच काहीतरी सांगून जातो तो जी आर. पण असं वेळ, त्याला काही असं टाइम टेबल, कुठली गोष्ट कधी होणार आहेत, कधी भरती होणार आहेत, कधी संच मान्यता होणार आहेत, याच्याबद्दल काही अशी निश्चित असा काही रोडमॅप नाही आहे. तर ही पण अतिशय योग्य आणि चांगली मागणी आहेत की तुम्ही आम्हाला असं स्पष्ट अधिकृत वेबसाईटवरती आणि असं एक टाइम टेबल द्या, एक रोडमॅप द्या की कधी काय होणार आहेत. आणि काय होतं विद्यार्थी मित्रांनो की रोडमॅप नसल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काय होतं की बऱ्याचशा अफवा येतात की बाबा आज काहीतरी एक न्यूज आलेली आहे. मग विद्यार्थी मित्र त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि डायव्हर्ट होतात बिचारे आणि डिप्रेशन टाईप झालेल्या आहेत या गोष्टी सगळ्या. शिक्षक भरतीबद्दल तर मी खरंच म्हणेल की बरेचसे आपले विद्यार्थी डिप्रेशनमध्ये चालल्या गेलेत की बरोबर आहेत, काही वेळच नाही आहेत, कुठं काय कधी
काय कसं घडतंय त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल अशी क्लॅरिटीच नाही आहे. त्याच्यामुळे हा जो रोडमॅप जी आपण मागणी करत आहोत, ती अतिशय योग्य अशी मागणी आहे असं मला वाटतंय. ठीक आहे. तर आपली जी तिसरी मागणी आहे, ती अशी आहेत विद्यार्थी मित्रांनो, की 2022 मध्ये बघा, जे शिक्षक 2022 मध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत, त्याच उमेदवारांनी परत 2025 मध्ये परत एक्झाम दिलेली आहेत आणि बरेचसे विद्यार्थी चांगल्या मार्कांनी पास पण झालेले आहेत. मग आता काय होणार आहे? सपोज ते 2022 मध्ये ज्या ठिकाणी लागलेले होते, आता ते विद्यार्थी चांगल्या मार्काने परत पास झालेले आहेत आणि 2025च्या भरतीमध्ये परत ते सामील झालेले आहेत. त्यांना आता 2025 मध्ये चांगल्या ठिकाणी म्हणजे असं असं एक्झाम्पल घेऊया, की एखाद्या जिल्ह्यामध्ये ते नोकरी करत होते, पण तो त्यांचा जिल्हा नव्हता. आता 2025 मध्ये त्यांना चांगले मार्क मिळाले, ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊ इच्छितात. दिस इज जस्ट वन एक्झाम्पल. ते 2025 मध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊ इच्छितात, किंवा ते आता प्राथमिकला जॉब करत होते 2022 मध्ये, ते आता माध्यमिकला 2025 मध्ये क्वालिफाईड झालेले आहेत, म्हणून ते आता माध्यमिकला जाणार आहेत. तर काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ती अगोदरची जी जागा आहे 2022 मध्ये भरलेली, ती जागा आता खाली होणार आहेत. ते 2025ला जिथं नवीन ठिकाणी लागणार तिथे जागा जाणार आहेत. मग ही 2022ची जी जागा आहे ती आता रिक्त होणार आहेत. मग अशा रिक्त जागांचं काय करायचं? मग असं आता काय झालेलं होतं 2022 मध्ये जेव्हा असं घडलं, त्यावेळेस काय झालं, की ती जागा रिक्तच राहून जाते. मग ती कायमस्वरूपी रिक्त राहून जाते. मग जेव्हा कधी पुढची भरती येईल, तेव्हा मग ते विद्यार्थी परत तिथे अप्लाय करतील आणि मग ती जागा भरली जाईल. पण तेवढ्यासाठी ही जागा खाली राहते. पण जे 2025 मध्ये जे विद्यार्थी आता क्वालिफाय झालेले आहेत, त्यांच्यासाठी अशी जी जागा रिक्त झालेली असेल, ती रिक्त जागा ग्राह्य धरण्यात यावी. त्यासाठी काय केलं पाहिजे, की दुसरी फेरी घ्या. पहिल्या फेरीमध्ये जे 2022चे ते 2025च्या नुसार लागून गेलेत कुठंतरी. मग ती जागा 2022ची भरलेली जागा रिक्त झालेली आहे. तर ती आता लगेच त्याच्यासाठी काय करा, दुसरी फेरी घ्या. दुसरी विशेष किंवा दुसरी फेरी घ्या, अशी ही आपल्या आंदोलनामध्ये एक मागणी आहेत. आणि ही योग्य मागणी आहेत, कारण की लवकरात लवकर ती जागा पण भरली जाईल आणि आपल्या दुसऱ्या कॅन्डिडेटला पण चान्स मिळेल तिथे. ठीक आहे. ही एक महत्वाची मागणी आहे. पुढची मागणी बघूया आपण काय आहेत. सर्व रिक्त जागा पोर्टलवर असायला हव्यात. हे आपलं ऑब्झर्वेशन आहे मित्रांनो, आणि असं झालेलं आहे. बऱ्याच शासकीय किंवा झेडपी असेल किंवा खाजगी ज्या संस्था असतील, त्यांनी बऱ्याचशा वेळेस काय झालेलं आहे, की पोर्टलवरतीच्या रिक्त जागा आहेत आमच्याकडे असं दिलेलं नाहीयेत. मग त्यामुळे काय होतं, ती जागा रिक्त आहे ती रिक्तच राहून जाते. तर सरकारने आता शासनाने हे केलं पाहिजे, की बाबा चला, की खाजगी संस्था किंवा शासकीय जे आहेत, ते जर त्या जागा देत नसतील, तर शासनाचं त्यावरती कंट्रोल असला पाहिजे आणि त्यांनी स्पष्ट असे आदेश द्यावे त्यांना, की तुमच्याकडे रिक्त जागा आहेत ना, त्या तुम्ही पहिलं पोर्टलवरती द्या. जेणेकरून जास्तीत जास्त जागा येतील आणि आपले जास्तीत जास्त शिक्षक तिथे भरती होतील. ही एक अजून महत्वाची चौथी मागणी आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जेणेकरून आपली पारदर्शकता वाढेल, की ह्या सगळ्या ज्या जागा आहेत, शासकीय असेल किंवा खाजगी आस्थापना असतील, त्यांच्यावरती पोर्टल थ्रू आपले शिक्षक भरले जातील. याचा अर्थ तिथं पारदर्शकता वाढली पाहिजे, अशी ही आपली अजून एक महत्वाची मागणी आहे. पुढची मागणी काय आहेत आपण ते बघूया. सुरुवातीचे नियम कायम ठेवावेत. बरोबर. मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच म्हटलं आपल्या व्हिडिओमध्ये, की कायम नवीन जी आर काढतायत तुम्ही. का लोकांमध्ये संभ्रम तयार करतायत. एक जी आर आला, की आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांमध्ये संभ्रम निर्माण तयार होतो, की बाबा नेमकं आता हा जी आर काय? अगोदर काय होतं आणि आत्ता काय होतं? आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून YouTube चॅनलच्या माध्यमातून जेव्हा कधी नवीन जी आर आलेला असेल, तेव्हा तो स्पष्ट योग्य पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. म्हणून आपण सगळं व्यवस्थित सांगत असतो. पण तुम्ही असे नवीन जी आर काढू नका. याचा अर्थ काय? तुम्हीच क्लिअर नाहीयेत, शासनच क्लिअर नाहीये, की त्यांना करायचं काय आहे, असा याच्यातून अर्थ निघतो. मी कुणाला नाव ठेवत नाहीये किंवा मी कुणाला हे करत नाहीये, पण असे नवीन जी आर काढता, याचा अर्थ तुम्ही काय केलंय, की सपोज जेव्हा भरती चालू झाली तेव्हा हा एक जी आर काढलेला होता, ठीक आहे, भरतीबद्दलचा. काही दिवसांनी तुम्ही 15 दिवसांनी परत दुसरा जी आर काढतात. मग काय पहिल्या जी आर वर तुम्हालाच माहित नव्हतं का काय करायचं? याचा अर्थ तुम्हीच क्लिअर नाही, की भरती कशी करायची. तुम्हाला जसं वाटेल, 15 दिवसांनी तुमच्या मनात वेगळं काहीतरी आलं, तुम्ही लगेच तिसरा जी आर काढून टाकला. याचा अर्थ तुमचा पहिल्या आणि दुसऱ्यावरती भरोसा नव्हता का? त्यावेळेस तुम्ही स्टडी केलेला नव्हता का? त्यावेळेस तुम्हाला माहिती नव्हतं की या प्रोसेस काय आहेत? तुम्ही परत तिसरा जी आर काढलाय. याचा अर्थ काय होतो? स्थिरता आणि स्पष्टता बिलकुल नाहीयेत. ही जी भरती होते तिच्यामध्ये असं नाहीयेत, असं दिसून येत आहे विद्यार्थी मित्रांनो. हे काही म्हणजे कुणाला नाव ठेवत नाहीयेत, पण हे असं या भरती प्रक्रियेतून दिसून येत आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्थिरता आणि स्पष्टतेची फार गरज आहे. हाही आपल्या मागणीचा एक भाग आहे. चला, पुढच्या याच्यामध्ये काय, पुढची अजून एक काय मागणी आहेत आपली. 6वी अशी मागणी आहे, की दर 15 दिवसांनी तुम्ही अधिकृत बुलेटिन काढा, जेणेकरून ज्या आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, जी शिक्षकांमध्ये, भावी शिक्षकांमध्ये ज्या अफवा येत आहेत त्यांना, त्या थांबतील आणि त्यांचा विश्वास वाढेल.
त्यांना कुठंतरी कॉन्फिडन्स येईल. बरोबर? तर एक अशा काहीतरी तुम्ही बुलेटिन काढत चला, की बाबा आता भरती या स्टेपला आलेली आहेत. आता हे झालेलं आहेत आणि हे आलेले आहेत. असं तुम्ही एखादे प्रसिद्ध पत्रक काढा आपल्या पवित्र पोर्टलला, जिथे आपल्या विद्यार्थ्यांना व्हॅलिड इन्फॉर्मेशनमुळे मिळेल. म्हणजे आपले विद्यार्थी मित्र कुठल्याही सोशल मीडियावरती काही चाललंय त्याच्यावरती ज्या अफवा येते, अफवा आहेत त्या थांबतील आणि त्यांचा विश्वास तरी वाढेल. ही एक आपली महत्त्वाची मागणी आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढची मागणी काय आहे ते बघूया आपण. कंत्राटी धोरण टाळावे. अतिशय चांगली मागणी आहे. यामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, की कंत्राटी धोरणाने विद्यार्थी भरले जातात, ते शिक्षक भरले जातात ते आणि त्याच्यामुळे काय होतं, जी कायमस्वरूपी आणि स्थिर नियुक्त्या त्या होत नाहीये. तर शासनाला हे पण आपल्याला एक मागणी टाकायची आहे, की बाबांनो, कायमस्वरूपी आणि स्थिर अशा नियुक्त्या द्या. कंत्राटी धोरण थांबवा. शिक्षण शिक्षण ही जे मोठे एज्युकेशन जी फील्ड आहेत, शिक्षण हे जे काही आहेत, ही एक सेवा आहे. हा प्रयोग नव्हे. तुम्ही काही पण प्रयोग करायला लागलेत. जसं कंत्राटी धोरणाचा एक प्रयोग केलाय तुम्ही, तो सपशेल फेल होतोय आणि तो त्रासदायक पण ठरतोय. शिक्षण क्षेत्राला पण, सरकारला पण आणि सगळ्यांना. आता जे मी त्यामध्ये खोलामध्ये जात नाही विद्यार्थी मित्रांनो, पण जे आता कंत्राटीकरण ज्या पद्धतीने भरलेले आहेत, त्याबद्दल ते थोडंसं त्याचे निगेटिव्ह पार्ट्स पण बाहेर यायला लागले आहेत. निगेटिव्ह प्रकारच्या गोष्टी बाहेर यायला लागल्या आहेत. त्यामुळे असे प्रयोग थांबवा तुम्ही, कारण शिक्षण ही एक सेवा आहे. हा प्रयोग नका करू तुम्ही. तर तो पण एक कंत्राटीकरण थांबवा, ते धोरण टाळा, असं गव्हर्नमेंटला एक विनंती पण यामध्ये आहे. नंतरचा पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, की पसंती क्रम मर्यादा वाढवा. आता एक नवीन जी.आर आलेला होता आता थोड्या दिवसापूर्वी, की ज्या पसंती क्रमाच्या मर्यादा त्या 50 ठेवण्यात आलेल्या होत्या. देऊ द्यात लोकांना, म्हणजे विद्यार्थ्यांना देऊ द्यात, जास्तीत जास्त पसंती क्रम देऊ द्यात, जेणेकरून आपले जास्तीत जास्त विद्यार्थी चांगल्या ठिकाणी लागतील. त्याच्यावर पुनर्विचार करायला हवा सरकारने, अशी ही एक मागणी आहे, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना संधी मिळेल. ठीक आहे. तर अशा ह्या सगळ्या आपल्या आंदोलनाच्या मागण्या आहेत. हे आंदोलन आपल्याला अतिशय शांततापूर्ण करायचं आहे, लोकशाही मार्गाने करायचं आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या शासनापर्यंत आपल्याला ह्या आपल्या मागण्या पोहोचवायच्या आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही ताणतणाव घ्यायचा नाही आहेत, कुठली आक्रमक भूमिका नाही आहेत. अतिशय स्पष्टता, पारदर्शक पद्धतीने आपल्याला न्याय पाहिजे आहेत. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा संघर्ष नाही करायचा आहे, आपल्याला एक विनंती द्यायची आहे गव्हर्नमेंटला, सरकारला. ठीक आहे. ही आपल्या मागण्या, आपल्या न्यायाचा आग्रह धरायचा आहे आपल्याला. ठीक आहे. जर तुम्हाला या भरतीबद्दल, प्रक्रियाबद्दल जर पारदर्शकता, स्पष्ट आणि न्याय माहीत पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो, तर जास्तीत जास्त लोकसंख्येने तुम्ही पुण्यामध्ये 9 तारखेला अवेलेबल असले पाहिजे, तुम्ही आले पाहिजेत. मीही जाणार आहेत आणि मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी इथं आलं पाहिजे, भावी शिक्षकांनी इथे आलं पाहिजे, जेणेकरून सरकारलाही कळेल की बाबांनो, खूप साऱ्या लोकांचे हे प्रॉब्लेम्स आहेत आणि खूप साऱ्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचं आता काहीतरी आहेत आणि सरकारला याच्यावरती काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह अशा ॲक्शन्स घ्यावा लागतील. म्हणजे आपण ज्या प्रकारे आपल्या मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यावरती सरकारला हा विचार करावा लागेल. जर आपण जास्तीत जास्त संख्येने तिथे उभे राहिलोत, आपल्या पाठिंबा दिला त्या आंदोलनाला, तर सरकारला नक्कीच यावरती विचार करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कृपया शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना येण्यासाठी प्लीज विनंती करा, की पुण्यामध्ये 9 तारखेला जास्तीत जास्त लोकांनी या. शांततेने आपल्याला आंदोलन करायचं आहे, शांततेने आपल्याला आपल्या मागण्या गव्हर्नमेंटसमोर ठेवायच्या आहेत, सरकारसमोर ठेवायच्या आहेत, शासनासमोर ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त मागण्या मान्य होतील आणि आपल्या भावी शिक्षकांना याचा खूप खूप फायदा होईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जय महाराष्ट्र.